मला माझ्या गावातल्या ना माझ्या रस्त्याने जाताना मला लहान पोरांचा हात केला तर त्याला मी हात केले शोध पुढे गेलेला माणूस नाही. आता सांगणार मला बहीण नाही. प्रत्येकाने सांगितलं पहिलवान तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ह्या 17 गावातल्या बहिणी तुमच्या पाठीमागे उभा आहे. मला कमीत कमी मला सांगायला आनंद होतोय, मला अंतकर माझं भरणे ते कमीत कमी मला रोज 10 ते 11 वेळा माझी आरती झाली, आरती होते. मी प्रत्येक बहिणीला पाया पडून देत. तुम्ही जरी नौका असला तरी कामाला 100% पक्का आहे. प्रत्येकाला माहित फक्त 3 गावचं सोडून द्या, 14 गावं माझ्या पाठीमाग आहे. कुठल्या गावाचा ठामपणे विश्वास आहे. अजिबात माझी जनता माझ्या गावातली विरोधात जाणार नाही. माझी राजकीय प्रवास म्हणजे मी अपघातानं धर्मसभेत आलेला आहे. मी रस्त्याने चालत असताना समोर तुम्ही मला कुठे दाखवा, मी असं वर कुणाकडे बघितलंय. आवाहन करतो तुम्ही एक बार निळे पहलवानला संधी फक्त देऊन बघा, पहलवान काय किमया करते. समोरून 100 लोक भेटतील, मी गाडीतून एकटाच उतरतो. दुसऱ्या कुठल्याही उमेदवाराची बघा गाड्या 11 पुन्हा भेटणारे 10 जायचे. तुम्ही कुठे पहलवान नसो त्या भावाच्या पाठीमागे तुम्ही उभा राहाल. तुम्ही कधी बघा निळे पहलवान कुणाला जर त्याच्या आईला म्हणलं असेल तर मी आज बारसकर साहेब मी माघार घ्यायला तयार आहे. मी तुमच्यासाठी 5 वर्ष तुमच्या सेवेसाठी मी रस्त्यावर आहे. माझं ऑफिस नाही, माझं काय नाही, माझं लेटर पॅड माझ्या भावाचं माझ्या बदलत असेल. तुम्ही ही निवडणूक ही सर्वसामान्य माणसांनी हातात घेतलेली आहे. तर मी करत असताना प्रत्येक मी भावना बघितल्या की लोकांची एकच म्हणणं आहे की बाबा पहिला तुम्ही सर्वसामान्य घरातला आहे, शेतकरी कुटुंबातला आहे आणि तुम्ही प्रत्येक माणसाला हवासा वाटणारा माणूस आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल आज ही गर्दी बघून तुम्ही आज सध्या फिरताय, पण ही या निस्ताची गर्दी बाहेरगावची नसून ही माझ्या प्रेम करणारी सर्व सैदवलती जनता इथं उपस्थित राहिलेली आहे. त्यांनी सांगितलं पहिलवान तुम्ही काय घाबरायची गरज नाही. तुम्ही जरी नौका असला तरी कामाला 100% पक्का आहे. प्रत्येकाला माहित आहे, म्हणून माझ्या जनता पाठीशी आहे. त्यामुळे काय घाबरायचं कारण नाही. की लोक थोडं वाटत होते की पहिलवान अरे तकल 3,500 मतदान आहे, तुमचं कसं होणार. तुम्हाला नंतर 3.5 नंतर तुम्हाला 1 म्हणायला लागणार. मी त्यांना सांगितलं फक्त 3 गावचं सोडून द्या, 14 गावं माझ्या पाठीमाग आहे. कुठल्या गावाचं होणार. तुम्ही कुठल्या टपरीवर जाऊ द्या, वडापाव म्हणलं तर तिथे निळे पहिलवान. प्रत्येकाची भावना आहे की बाबा आमच्या पाठीमाग खंबीरपणे सर्वांनी उभं राहावं. माझ्या गावात मी आव्हान करतो, अनेक वेळा आव्हान केलेलं आहे. मी पहिलवान माणूस आहे. मला प्रत्येकाने फोन आले पहिलवान तुम्ही घाबरायची गरज नाही, तुम्ही लढायचं आता थांबायचं नाही. म्हणून आज माझ्या प्रेम करणारी सर्व सैदवलती जनता माझ्या पाठीमाग आहे. मला ठामपणे विश्वास आहे अजिबात माझी जनता माझ्या गावातली विरोधात जाणार नाही. फार मी टक्केवारी सांगणार नाही. मी साधा साहेब समोर सांगतो जनता कधी किंवा कुणी काय वावड्या उठवल्या तुम्हाला माहित नाही. तुम्ही मला सर्वांनी सांगा तुम्ही पहिलवानला किती वेळ एखादा हात वर करून तुम्ही एकदा मला सांगा. मला माझ्या वस्तात हे माझे वस्तात आहेत, त्यांचे वडील माझे वस्तात होते. माझी ज्यांनी चटी शिवली यांच्या वडिलांनी शिवली. माझी राजकीय प्रवास म्हणजे मी अपघातानं धर्मसभेत आलेला आहे. मी गुत्तेवाला माणूस आहे. मी प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेला माणूस आहे. मी प्रत्येकाला पाणी निर्माण करून देणारा निळे पहिलवान आहे. मी रस्त्याने चालत असताना समोर तुम्ही मला कुठे दाखवा, मी असं वर कुणाकडे बघितलंय. मी प्रत्येकाच्या पायाकडे बघण्याला आणि मी बजरंग बलीचा भक्त आहे. मला वाकून जाण्याची मला सवय आहे. मी छाती काढून कधीच मी असा जाणारा माणूस नाही. मला 100% बजरंग बली मला शिकवण आहे. त्यामुळे तुमच्या नजमस्तक होतो, तुम्हाला आव्हान करतो तुम्ही एक बार निळे पहलवानला संधी फक्त देऊन बघा, पहलवान काय किमया करते. तुमच्या सर्वांचा मला आशीर्वाद आहे. बारसकर माझं म्हणजे मी खोटं सांगत नाही. मी जसं बाहेर पडलो असं माझी गाडी एकच आहे. मला समोरून 100 लोक भेटतील, मी गाडीतून एकटाच उतरतो. दुसऱ्या कुठल्याही उमेदवाराची बघा गाड्या 11 पुन्हा भेटणारे 10 जायचे. तुम्ही कुठला व्हिडिओ बघा तुम्ही. मी घरात जातो, घरात मला मी चेअरमन साहेब खोटं सांगत नाही. मी घरात गेल्यावर मला कमीत कमी रोज 11 वेळा ओवळलं जातं. मला खोटं सांगणार मला बहीण नाही. प्रत्येकाने सांगितलं पहिलवान तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ह्या 17 गावातल्या बहिणी तुमच्या पाठीमागे उभा आहे. मला कमीत कमी मला सांगायला आनंद होतोय, मला अंतकर माझं भरणे ते कमीत कमी मला रोज 10 ते 11 वेळा माझी आरती झाली, आरती होते. मी प्रत्येक बहिणीला पाया पडून त्या दक्षिण टाकतोय. त्यांनी सांगितलं पहिलवान
तुम्ही दक्षिण टाकायची गरज नाही. तुम्ही लोकांसाठी आतापर्यंत भरपूर केलंय. ह्याच्या पुढे तुम्हाला एवढंच सद्बुद्धी म्हणजे प्रत्येक सद्बुद्धी द्या की तुमच्या हातून कुठलंही वाईट काम माझ्या हातून होणार नाही. मी एवढी तुमच्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं मी तुम्हाला ग्वाही देतो. निळे पहलवान जर चुकला असेल तर तुम्ही मला साधा साहेबांच्या समोर मी तुमची माफी मागतो. आणि तुम्ही एकदा मला फक्त संधी देऊन बघा. लोकांची कन्फ्युज झालं की उमेदवार कोण आहे. उमेदवार पहलवान नसून आपलं बाळ आहे. बाळा समजलं हात जोडून सांग की माझा बारका भाऊ आहे. तुम्ही पहलवान नसून त्या भावाच्या पाठीमागे तुम्ही उभा राहाल. मी साधा साहेबाला पुन्हा एकदा विनंती करतो. साधा मला अशी संधी दे, मला अशी बुद्धी दे. वैर्याला सुद्धा कधीही मी चुकीचं म्हणणार नाही. तुम्ही कधीही बघा निळे पहलवान कुणाला जर त्याच्या आईला म्हणलं असेल तर मी आज बारसकर साहेब मी माघार घ्यायला तयार आहे. निळे पहलवान कुठल्या बहिणीकडे जर वर असं केलं असेल तरी सुद्धा माघार घ्यायला तयार आहे. निळे पहलवान कोणाचं 10 रुपये जर बुडवलं असेल तरी मी निवडणूक माघार तयार आहे. माझ्याकडून काही चूक झाली तरी मला मी माफी मागायला तयार आहे. मला माझ्या गावातल्या माझ्या रस्त्याने जाताना मला लहान पोरांचा हात केला त्याला मी हात केल्याशिवाय पुढे गेलेला माणूस नाही. ते बजरंगचा भक्त आहे, ते बाळूमामाचा भक्त आहे. तुम्ही माझ्या संघ एक बार निळे पहलवानाला संधी द्या. विकास केल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्या पाठीमाग राजाभाऊ खरे, उमेश पाटील, चरणराज चौरे, रमेश बारसकर यांची आपल्या साथ आहे. मी सांगितलं विजयराव डोंगरे ज्या टायमाला पहलवान वस्ताद कुस्ती व्हायची अगोदरच माझा भगवंतानं हात वर केलाय. कुस्ती झाल्यानंतर पहलवान घोषित केला जातो. पण या निळे पहलवानला यावली गावात सिद्धेश्वर मंदिरात आमदार साहेबांनी हात धरून असा वर केला. पहलवान तुम्ही आता तयारीला लागा. उमेश पाटलाच्या मीटिंगच्या पाया पडलो की माझं काही काम नाही. मी उद्योजक माणूस आहे, मशीनवाला माणूस आहे. तर मी अडचणी आलो तर माझा परिवार अडचणीत येईल. त्याने सांगितलं पहलवान तुम्ही भेऊ नका, तुमच्या मागे आम्ही सर्व तालुका पाठीशी आहे, सर्व समजायचा आशीर्वाद आहे. आज ही जनता सांगते बारसकर साहेब एक चेहऱ्यावर असो आहे, कोण येणार दिसत नाही. मी प्रत्येक माणसाला जर भेटतो तर प्रत्येक माणसाला सांगितलं पहलवान चहा पिऊन जावा. तुम्ही चहा पित नाही तुम्हाला दूध देतो, तुम्ही दूध नाही तुम्हाला साखर देतो. त्यात 100% गोडवा निर्माण झालेला आहे. आणि गोडवा 100% 7 तारखेला येणाऱ्या आपल्या समोर तुताऱ्याचे चिन्ह आहे. कुणीही गाफील राहू नका, कारण ही समोर जी कमळाबाई कुंजर आहे त्यांचे किडे फिराय चालू राहतील. बॅटऱ्या टॉर्च ठेवा आणि त्याला शिवून काढा. निळे पहलवान धन्यवाद एक सर्वसामान्य माणूस आहे. तुम्ही एवढंच करा. मी तुमच्यासाठी 5 वर्ष तुमच्या सेवेसाठी मी रस्त्यावर आहे. माझा ऑफिस नाही, माझं काय नाही, माझं लेटर पॅड माझ्या भावाचं माझ्या बदलत असेल तुम्ही कधी मला हाक मारा. निळे पहलवान 100% तुमच्या सेवेसाठी हजर आहे. मी एवढं बोलून माझ्या भाषेचा बुद्धी